मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. प्रकरण 7 भारतातील बेरोजगारी. प्रस्तावना. भारत हा विकसनशील देश आहे आणि जगात वेगाने वाढणारी एक अर्थव्यवस्था आहे. भारताच्या विकासामध्ये बेरोजगारीची समस्या हे एक मोठे आव्हान आहे. आकृती क्रमांक 7.1 वरून भारतातील बेरोजगारीच्या समस्येची कल्पना येते. बेरोजगारीमुळे मानवी साधन संपत्ती वाया घालवण्यासारखे आहे. दीर्घकालीन बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणावर वाढणारे दारिद्र्य व संथ गतीने होणारा आर्थिक विकास दर्शविते. बहुतांश तरुणांना बेरोजगारीस सामोरे जावे लागते. तरुण वर्ग ही मोठी मानवी साधन संपत्ती, आर्थिक विकास व तांत्रिक नवकल्पनेची चालक शक्ती व गुरुकिल्ली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. म्हणून तरुणातील बेरोजगारी हे 21व्या शतकातील भारतासमोरील मोठे आव्हान आहे. रोजगार संधी व लोकसंख्येतील वाढ यामध्ये असमतोल दिसून येतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगार, अनुत्पादक, समाज विघातक आणि देशविरोधी कामात गुंतलेली दिसतात. बेरोजगारीचा अर्थ. साधारणपणे ज्याला उत्पादकीय प्रक्रियेत कोणताही लाभ होत नाही त्यास बेरोजगारी असे म्हणतात. अर्थशास्त्रात बेरोजगारी ही या संदर्भात अभ्यासता येते. अ. कामाचे स्वरूप. ब. काम करणारा वयोगट. क. श्रमाची मागणी व पुरवठा. ड. प्रचलित वेतन दर. वाढत्या श्रमाचा वेग या संदर्भात अभ्यासता येतो. त्यामुळे आर्थिक वृद्धीचा दर पुरेसा वेगवान नाही. बेरोजगारीचा अर्थ असा की ज्या परिस्थितीत 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही. एका व्यक्तीस रोजगार असणे म्हणजे ती व्यक्ती आठवड्यातले किमान काही तास काम करत असली पाहिजे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या NSSO सांख्यिकीय माहितीनुसार 1. भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासांपेक्षा कमी काम करते. अशा व्यक्तीस बेरोजगार म्हणतात. 2. जे 15 ते 28 तास दर आठवड्याला काम करतात त्यांना न्यून रोजगार म्हणतात. 3. जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजे प्रत्येक वर्षाला 273 दिवस काम करते त्यांना रोजगार असलेल्या व्यक्ती म्हणतात. तुम्हाला माहीत हवं. 1. अनैच्छिक बेरोजगारी. ही बेकारी म्हणजे अशी एक व्यवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि काम करायला तयार असतात परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही. 2. ऐच्छिक बेरोजगारी. जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते परंतु त्याची काम करण्याची इच्छा नसते. 3. अर्धबेकारी. अर्धबेकारी ही अशी स्थिती होय की जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही किंवा कनिष्ठ पातळीवर काम करावे लागते. 4. पूर्ण रोजगार. पूर्ण रोजगार ही अशी गृहीत स्थिती आहे ज्यामध्ये सर्व उपलब्ध संसाधने अतिशय कार्यक्षमतेने कार्यरत असतात. बेरोजगारीचे प्रकार. बेरोजगारीचे विविध प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. बेरोजगारीचे प्रकार. ग्रामीण बेरोजगारी, शहरी बेरोजगारी. ग्रामीण बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, छुपी, प्रच्छन्न बेरोजगारी. शहरी बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारी, औद्योगिक बेरोजगारी. औद्योगिक बेरोजगारी, तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी. अ. ग्रामीण बेरोजगारी. ग्रामीण भागातील बेरोजगारीला ग्रामीण बेरोजगारी म्हणतात. ग्रामीण बेरोजगारीचे 2 प्रकार आहेत. 1. हंगामी बेरोजगारी. हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे. शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास 5 ते 7 महिन्यांसाठी बेरोजगार राहते. शेतीशिवाय स्थलपरत्वे हंगामी बेरोजगारी ही पर्यटन मार्गदर्शक, बँड पथक, साखर कारखाना कामगार, बर्फ फॅक्टरी कामगार व मासेमारी इत्यादी व्यवसायांमध्ये आढळून येते. 2. छुपी, प्रच्छन्न बेरोजगारी. सामान्यतः भारतातील खेड्यांमध्ये ही बेरोजगारी आढळते. ही एक अशी स्थिती आहे की ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात. त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ती एका विशिष्ट स्थितीशी संबंधित आहे, जिथे अतिरिक्त मनुष्यबळ असून त्यामध्ये काही मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असते. शेतजमिनीवरचा अतिरिक्त भार हा ग्रामीण भागात छुपी बेरोजगारी निर्माण करतो. ग्रामीण भागात जवळपास 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीत आहे. संयुक्त कुटुंब पद्धती, पर्यायी रोजगारांचा अभाव, शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त भार इत्यादी छुप्या बेरोजगारीची कारणे आहेत. ब. नागरी बेरोजगारी.
शहरी भागात जे बेरोजगार आढळतात त्यास नागरी बेरोजगारी म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. खालीलप्रमाणे नागरी बेरोजगारीचे प्रकार आहेत. 1. सुशिक्षित बेरोजगारी. काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही रोजगार मिळत नाही, त्यास सुशिक्षित बेरोजगारी म्हणतात. ही बेरोजगारी शालांत परीक्षा उत्तीर्ण, पदवीपूर्व शिक्षण, पदवीधारक व पदव्युत्तरांमध्ये दिसून येते. शिक्षण प्राप्ती, उदासीनता, पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव, रोजगाराच्या संधी व सुशिक्षितांमधील असमतोल, उपलब्ध शैक्षणिक संधींची माहिती नसणे ही सुशिक्षित बेरोजगारीची कारणे आहेत. 2. औद्योगिक बेरोजगारी. शहरातील कारखाने व उद्योगांमधील बेरोजगारीस औद्योगिक बेरोजगारी म्हणतात. हे कामगार कुशल किंवा अकुशल असतात. हा सामान्यतः खुल्या बेरोजगारीचा प्रकार आहे. मंद औद्योगिक वृद्धी, वेगाने वाढणारी लोकसंख्या, प्रशिक्षण सुविधांचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमी, स्वीकार्य क्षमता, उद्योगांचे गैरसोयीचे स्थानिकीकरण, श्रमाची कमी गतिशीलता ही औद्योगिक बेरोजगारीची मुख्य कारणे आहेत. औद्योगिक बेरोजगारीचे खालील प्रकार आहेत. तांत्रिक बेरोजगारी. तंत्रज्ञानातील बदलांमुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते. आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्यास कमी कामगार लागतात. जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानांचा स्वीकार औद्योगिक क्षेत्रात केला जातो, प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे कामगार आपल्या नोकरीवरून विस्थापित होतात. उदाहरणार्थ संगणकाचा वापर, यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी. संघर्षजन्य बेरोजगारी. उद्योगधंद्यांमधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी होय. या प्रकारची बेरोजगारी यांत्रिक बिघाड, वीज टंचाई, कच्च्या मालाचा अभाव, कामगारांचा संप इत्यादींमुळे निर्माण होते. संघर्षजन्य बेरोजगारी ही तात्पुरत्या स्वरूपाची असते. चक्रीय बेरोजगारी. व्यापार चक्रातील तेजी मंदीपैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी म्हणतात. मंदीच्या काळात प्रभावी मागणी घटते, त्यामुळे उत्पादकांचा नफा आणि किमतीमध्ये घट होते. परिणामी उत्पादक गुंतवणूक व वस्तूंच्या उत्पादनात घट करतो. उत्पादनात घट झाल्याने रोजगारात घट होते. परिणामी कामगारांना बेरोजगारीस सामोरे जावे लागते. संरचनात्मक बेरोजगारी. देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलांमुळे ही बेरोजगारी निर्माण होते. हे बदल उत्पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्यानुसार परिणाम करू शकतात. अर्थव्यवस्थेमधील मूलभूत बदल, सरकारी धोरणांमध्ये झालेले बदल, भांडवलाचा तुटवडा, उद्योगाचे एका क्षेत्रापासून दुसरीकडे झालेले स्थलांतर इत्यादी ही एक दीर्घकालीन अवस्था आहे. उपलब्ध रोजगार व कामगारांचे कौशल्य यातील तफावतीमुळे संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते. उदाहरणार्थ 1. घोडागाडीची जागा आता ऑटो रिक्षाने घेतली आहे. 2. संगणकामुळे टंकलेखक बेरोजगार झाले कारण त्यांचे कौशल्य व उपलब्ध रोजगारात तफावत आहे. बेरोजगारीची कारणे. 1. रोजगार विरहित वाढ. भारतातील रोजगाराच्या वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्या इतका तो पुरेसा नाही. त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. 2. श्रमशक्तीतील वाढ. मृत्यूदर वेगाने घटला असताना जन्मदर मात्र त्याच प्रमाणात कमी न झाल्याने देशाची लोकसंख्या मात्र वाढली आहे. यामुळे श्रमशक्तीचा विस्तार झालेला असून त्यातून बेरोजगारी वाढलेली आहे. 3. यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. भारतात मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कार्यक्षमतेने काम करणाऱ्या मनुष्यबळामुळे देशाकडे श्रमप्रधान उत्पादनाचे तंत्र वापरणे सोयीचे असते. परंतु उद्योगाबरोबरच शेती क्षेत्रात देखील कामगाराच्या जागी भांडवलाचा वापर होत आहे. जिथे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि मनुष्यबळ मर्यादित आहे, तिथे स्वयंचलित यंत्रांचा वापर योग्य ठरतो. इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानही तर्कसंगत व न्याय्य आहे, पण भारतासारख्या देशात अशा धोरणामुळे बेरोजगारीत वाढ होत आहे. 4. कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव. भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग अशिक्षित व अकुशल मनुष्यबळाचा आहे. भारतीय उद्योगांना पूरक असे शैक्षणिक अभ्यासक्रम मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. व्यावसायिक व कौशल्य विकास अभ्यासक्रमाची कमतरता असल्यामुळे उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. 5. रोजगाराची अपेक्षा. भारतातील सुशिक्षित बेरोजगार पांढरपेशा व्यवसायात नोकरी करण्यास तयार असतात. नाविन्यपूर्ण व उद्यमशीलतेच्या कमतरतेमुळे स्वयंरोजगाराचा अभाव दिसून येतो. जोपर्यंत अपेक्षित पगार आणि कामाच्या स्वरूपानुसार रोजगार मिळत नाही, तोपर्यंत पदवीधारक बेरोजगार राहण्यास पसंत करतात. 6. शेतीचे हंगामी स्वरूप. भारतातील शेती हा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे. शेती पावसावर अवलंबून आहे. जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव, कमी प्रतीची सुपीक जमीन, कालबाह्य उत्पादन तंत्र,
प्रमाणित बियाणांची व खतांची कमतरता असल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. वर्षातून काही महिन्यांसाठी रोजगार मिळतो आणि काही महिने रोजगार उपलब्ध नसतो. त्यामुळे शेतमजुरांच्या श्रमशक्तीचा वापर होत नाही. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 7. आर्थिक विकासाचा कमी दर. भारताचा एकूण आर्थिक विकास दर कमी आहे. औद्योगिक विस्ताराच्या अभावामुळे सिंचनाच्या सुविधांचा अभाव, खते, पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण होतो. याचा परिणाम म्हणजेच रोजगाराच्या संधी ग्रामीण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेऊ शकत नाही. ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातून नागरी भागात लोकसंख्येचे सातत्याने स्थलांतर होत आहे. त्यामुळे नागरी भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तुम्हाला माहीत हवं. बेरोजगारीचे परिणाम. आर्थिक परिणाम, सामाजिक परिणाम. आर्थिक परिणाम. 1. मानवी संसाधनाचा अपव्यय. 2. कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा अभाव. 3. दारिद्र्य व उत्पन्न विषमता. 4. अनौपचारिक क्षेत्राची वाढ. 5. अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भार. सामाजिक परिणाम. 1. सामाजिक तणाव आणि अशांतता. 2. मानवी मूल्यांचा ऱ्हास. 3. अगतिकता. तुम्हाला माहीत हवं. बेरोजगारी कमी करण्याचे सामान्य उपाय. 1. शेती क्षेत्राचा विकास. 2. पर्यायी व्यवसायाची सोय. 3. पायाभूत सुविधांचा विकास. 4. शिक्षण पद्धतीतील सुधारणा. 5. पर्यटनाचा विकास. 6. श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर. 7. माहिती तंत्रज्ञान व संदेश वहनाचा विस्तार. 8. व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी तरतूद. 9. ग्रामीण औद्योगिकीकरण. 10. स्वयंरोजगाराला प्रेरणा. भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या विशेष उपाययोजना. 1. रोजगार हमी योजना EGS. रोजगार हमी योजना ही सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने 28 मार्च 1972 रोजी सुरू केली. याचा प्रमुख उद्देश ग्रामीण जनतेसाठी उत्पादनक्षम रोजगार पुरवणे असून ग्रामीण बेरोजगाराची व दारिद्र्याची समस्या सोडवणे हा आहे. या योजनेअंतर्गत सरकारने किमान रोजगार पुरवण्याची हमी दिलेली आहे. या योजनेचे महाराष्ट्रातील यश पाहता भारतातील इतर राज्यांनी ही योजना अंमलात आणली आहे. 2. स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना SGSY. ही योजना एप्रिल 1999 मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP व इतर योजनांचे पुनर्गठन करून सुरू करण्यात आली आहे. ही ग्रामीण भागातील गरिबांसाठी एकमेव स्वयंरोजगार योजना आहे. 3. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना SJSRY. ही योजना डिसेंबर 1997 मध्ये सुरू झाली आहे. ही योजना शहरी बेरोजगारांना व अर्धरोजगारांना फायदेशीर रोजगार पुरविते. यामध्ये स्वयंरोजगार, महिला स्वयंरोजगार कार्यक्रम, रोजगार कुशल प्रशिक्षण व शहरी वेतन रोजगार कार्यक्रम सामावलेले आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकार 75% व राज्य सरकार 25% खर्च करते. 4. प्रधानमंत्री रोजगार योजना PMRY. ही योजना 1993 पासून लागू केली असून या योजनेअंतर्गत लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शाश्वत स्वरूपाच्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 5. ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजना TRYSEM. ग्रामीण तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या सोडवणे या उद्देशाने या योजनेचा प्रारंभ 1979 साली झाला. तसेच या योजनेचे ध्येय साधारणतः 2 लाख ग्रामीण युवकांना दरवर्षी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हे आहे. TRYSEM ही योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत 1999 मध्ये विलीन करण्यात आली. 6. जवाहर रोजगार योजना JRY. मागासलेल्या 120 जिल्ह्यांना रोजगार पुरवण्याच्या हेतूने 1 एप्रिल 1989 मध्ये सरकारने जाहीर केलेली नवीन वेतन रोजगार योजना म्हणजे जवाहर रोजगार योजना होय. एप्रिल 1999 पासून ही योजना ग्रामीण भागासाठी मर्यादित राहून जवाहर ग्राम समृद्धी योजना JGSY या नावाने ओळखली जाते. 7. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना MGNREGS. 2 ऑक्टोबर 2009 पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत एका वित्तीय वर्षात ग्रामीण भागाच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एक प्रौढ व्यक्तीला अकुशल स्वरूपाचे काम उपलब्ध करून देण्याची हमी व किमान 100 दिवस वेतन देण्याची हमी दिली जाते.
8. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 2014. ग्रामीण विकास मंत्रालयाने 23 सप्टेंबर 2014 रोजी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाशी संलग्न असलेली ही एक महत्त्वाची योजना जाहीर केली. या योजनेचे ध्येय दारिद्र्य कमी करणे, फायदेशीर व शाश्वत रोजगार नियमित वेतन देऊन पुरविणे असा आहे. या कार्यक्रमांतर्गत गरीब कुटुंबातील 15 ते 35 वयोगटाच्या ग्रामीण युवकांना 3 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर नियुक्ती दिली जाते. 9. कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठीचे राष्ट्रीय धोरण 2015. कौशल्य विकासासाठी पहिले राष्ट्रीय धोरण 2009 मध्ये जाहीर करण्यात आले. हे धोरण खाजगी क्षेत्रातील सहभागी नवउपक्रमशील उपक्रमांना प्रोत्साहन देते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे संयोजन कौशल्य वाढवून विविध घटकांना बळकटी देणे हा असून यात खालील बाबींचा समावेश होतो. 1. उद्योजकशील संस्कृतीला प्रोत्साहन देणे. 2. उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योग व्यवसायाचे पर्याय उपलब्ध करून देणे. 3. महिलांना उद्योगशील बनण्यास प्रोत्साहन देणे. 10. स्टार्टअप इंडिया पुढाकार. स्टार्टअप इंडिया पुढाकार हा उपक्रम शासनाने जानेवारी 2016 मध्ये सुरू केला. भारतातील होतकरू आणि प्रतिभासंपन्न तरुणांना प्रोत्साहित करण्यास व उद्योग उभारण्यास बळ देणारी एक नाविन्यपूर्ण आणि जनकल्याणकारी बाब आहे. 11. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2016 ते 2020. या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये कौशल्य विकास करणे हा आहे. या योजनेअंतर्गत युवकांना यशस्वीरित्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल मोबदला पैशांच्या स्वरूपात देऊन कौशल्य विकासास प्रोत्साहन दिले जाते. यासाठी शासनाने 2020 पर्यंत रुपये 12,000 कोटींची तरतूद केली आहे. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.